नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे शुक्रवार आणि डेट आहे 13 मार्च आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे लवकर झालेली 8:30 वाजता. पण रील्स व्हिडिओज बघता बघता वेळ कधी निघून जातो समजत नाही आणि आता वाजलेले आहेत 11:15 आणि आपली कालची व्हिडिओ ही आज लाईव्ह झालेली आहे, ती जाऊन नक्कीच बघा. आणि ट्रॅव्हलिंग्सच्या व्लॉग्सच्या प्लेलिस्ट ही बनवलेल्या आहेत, तर त्याही जाऊन नक्की बघा तुम्ही आणि सपोर्ट करा. थोडं सपोर्टची खूपच जास्त गरज आहे आपल्याला, कारण की आपण हळूहळू ग्रो करत आहोत आणि खूप चांगले सबस्क्रायबर्स गेन झालेले आहेत. 1-2 शॉर्ट्स व्हायरल गेले आहेत त्यामुळे. तर तुमचा खूप खूप आभारी आहे मी. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणे. आणि आज आता काय करणार आहे, आता मी थोडेफार व्लॉग्स बघतो आणि मग आज तर थोडं लवकरच जेवेल, कारण की आज नॉनव्हेज आहे. तुम्हाला माहीत आहे नॉनव्हेज असलं का आपण लवकरच जेवतो. आणि मग थोडा आराम करू आणि इव्हनिंगला बाहेर निघू. दुपारी निघून फायदा नाही, ऊन किती आहे. स्किन केअर बोललो तुम्हाला, कोणीतरी स्पॉन्सर करा, प्रमोशनही करून टाका. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत थोडेसे ड्रायफ्रूट्स खाऊया. आता मी जेवतोय आणि जेवणामध्ये चिकन आणि राईस. 1:20 झालेले आहेत. आता मी जेवतो त्या अगोदर मी थोडे व्लॉग्स बघितले आणि रील्स बघितले. रील्स आणि व्लॉग्स बघून काय भेटते, मनाला शांतीही भेटते आणि क्रिएटिव्ह करण्याचं काहीतरी नवीन म्हणजे मनामध्ये येते की आपण असं करू शकतात तसं करू शकतात. कधी कधी कोणाचं कंटेंट कधी कधी कॉपीही करायला लागते आणि कधी कधी आपल्याला विचार येतो आणि मी तसे कंटेंट बनवतो. आणि आपले कंटेंट्स सध्या तरी फनी असतात. फनी वेमध्येच घ्या, जे शॉर्ट्स आणि रील्स आहेत ते, आणि व्लॉग्सला पण फनी वेमध्येच घ्या, एंटरटेनमेंट पर्पजमध्येच घ्या की एक टाईमपास म्हणून पाहूया. आणि जे मी सिरियस व्लॉग बनवणार आहे ते तुम्हाला डायरेक्ट बोलण्यावरूनच कळेल की हा थोडा सिरियस व्लॉग आहे आणि जो फनी आहे तो फनीच आहे. आणि पहा, डेली व्लॉगचा अर्थ काय आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये काय करतो, आता मी कुठे जातो, काय करतो, जेवतो काय, आणि तेच डेली व्लॉग म्हणजे तेच आहे. जर आपल्याला रेग्युलरली व्हिडिओज टाकायचे आहेत आणि ट्रॅव्हलिंग्स व्लॉगमध्ये काहीतरी नवीन पाहायला भेटते, कारण की आपण ट्रॅव्हल करतो आणि नवीन नवीन डेस्टिनेशन, रोड्स वगैरे सर्व त्याच्यामध्ये दिसते आणि ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आता पहा, मी घरी बसून तर ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स नाही बनवू शकत, मला ट्रॅव्हल करावं लागणार आहे आणि मी प्रत्येक महिन्यामध्ये ट्रॅव्हलिंग अफोर्ड सध्या तरी नाही करू शकत. म्हणून मी जेव्हा जेव्हा ट्रॅव्हल करणार आहे तेव्हा तुम्हाला ट्रॅव्हलिंग्स व्लॉग बघायला भेटतील. नाही तर आपले डेली आणि रेग्युलर व्लॉग जेवताना, खाताना, कुठे जाताना ते तर तुम्हाला पाहायला भेटणारच आहेत. तर आता जेवतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. जेवल्यानंतर माझ्या मते तरी मी झोपेल, नाहीतर कुठे बाहेर जाऊ. तर आता अनुष आणि पियुष चाललेले पालघरला, तर मी त्यांना सांगितलं जरा मला सोडा आणि मग जा. आता ते मला सोडायला चालले आहेत आणि मग ते जातील त्यांच्या दिशेने आणि मी माझ्या दिशेने. फाटकात पोचले आणि फाटक उघडा भेटेल असं शक्यच नाही म्हणत, आता ही बंद आहे. काय करणार, सॅड लाईफ. मित्रांनो, आता मी पितोय थंडी कॉफी. इट्स कॉल्ड कोल्ड कॉफी. तर बघा, तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की मी डायरेक्ट संध्याकाळीच बाहेर निघेल. आता 6 वाजलेले आहेत आणि फिरत फिरत पालघरला चाललोय. आता बघा, सनसेट आजकाल लवकर नाही होत, कारण की समर्स चालू झालेलं आहे. आणि काय सांगू, यावेळेला थोडं वातावरण चांगलं होते म्हणून यावेळेला बाहेर निघायला मजा येते, नाहीतर वैतागून जातो दुपारी माणूस. पण कालपासून थोडी हीट कमी झालेली आहे, ते जाणीव झालेली आहे त्याची. तर आता पाहूया पालघरला कुठे कुठे जातो, कुठे जाणार आहे पालघरला जाऊन. तर बघा, पालघरमध्ये अजूनही गर्दी आहे आणि गर्दी तर असणारच, फ्रायडे आहे. पण या टायमाला तर ऑब्व्हियसली गर्दी असतेच, कारण की ट्रेन वगैरे सुटते आणि जॉब वगैरे पण सुटते. आता थांबा, ब्रेक मारतो मी. नाही, चला थोड्या वेळ बोलतो. बघा गर्दी बघा, 5 बत्तीवर, एका हातात मोबाईल, एका हातात गाडी, चारही बाजूने ट्रॅफिक. 7:15 वाजलेले आहेत आणि आता मी चाललोय घरी पालघरवरून. आजच्या दिवसामध्ये आपण म्हणजे एवढा काही खास केलेलं नाही मिळत, नॉर्मलच दिवस होता. आता घरी जाऊन पण बघू, काही प्लॅन झाला तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे, आणि नाही झाला तर काय, घरच्या घरी बसून काहीतरी व्लॉग बनवू. दुसरं काय करू शकतो. अंडा राईस खालो गाईस, अंडा राईस. 8:50 झालेले आहेत. आता घरी जेवलो होतो, म्हणजे अंडा राईस बनवलेला पप्पांनी, कारण की आज मम्मी नव्हती. तर मग गुड्डीने पण सांगितलं होतं की घरी ये जेवायला. तर आता पप्पांचीच गाडी घेऊन
चाललोय परत जेवतो, कारण की अंडा राईसमध्ये काय पोट भरणार होतं. तर थोडंसं खाल्लं. आता गुड्डीकडे जाऊन चिकनच्या भाजीत जेवूया मस्त. फाटक बंद होत आहे, आता बंदच होणार आहे. जाऊ द्या, स्पीडअप करून फायदा नाही. आणि बंद झालेलं आहे. 20 मिनटं झाले, फाटकातच अडकलो आहे. काय बोलायचं बोला आता, नेहमीचंच झालं आहे, त्यात काही नवीन नाही मिळत. मित्रांनो, विषय चिकनचा होता म्हणून मी जेवायला आलो परत. आता मस्त जेवण झालेलं आहे आणि मी चाललो घरी पोटपूजा करून. आता बघूया फाटक खुल्ला भेटतो का बंद. आता चाललेलो घरी, फाटक परत बंद झालं आहे. 5 मिनटं झाले उभा आहे, अजून काय खोलत नाही म्हणत. तर हा होता आपला एक नॉर्मल दिवस, जो की माझ्या लाईफमध्ये डेली होतं, ते तुम्हाला मी दाखवलं. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.